मी पहिल्यांदा मी ॲक्च्युली जास्त कार्यक्रमाला उपस्थित नसतो, कुठे ना कुठे माझे शैक्षणिक कार्यक्रम असतात. काल सुद्धा ऑफिसवरून हाफ डे घेतला आणि महाडमध्ये आमचे मित्र जे मडवे साहेब आहेत, कुठे गेले मडवे साहेब? हां, ते बघा ते मडवे साहेब आहेत. परवा बोलणं झालं, रात्री बोललं कार्यक्रम करूया. मंदिरात लोक कीर्तन करतात, आम्ही मंदिरात धार्मिक कीर्तनाच्या ऐवजी शैक्षणिक कीर्तन केलं. पहिल्यांदा डहाणूमध्ये झालं असेल, मडवे साहेबांच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक कीर्तन केलं. आमचे मित्र सारंगा भंडारी साहेब उपस्थित होते, आमचे भूषण पाटील, डॉक्टर भूषण पाटील उपस्थित होते. आणि आज का मी मार्गदर्शन नाही करणार साहेब. आज मार्गदर्शन कशाला करायचंय? काल मार्गदर्शन करायला होतं, सगळ्यांना माहीत होतं. ज्याला गरज होती ते आला असता, मार्गदर्शन फुकट असतं. कारण आमचे महामानव जे भागवशीट कीर आहे, त्यांनी जे दानशूरपणा जो त्यांच्या आयुष्यामध्ये ठेवला होता, मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये दानशूरपणा ठेवतो. 395 कार्यक्रम काल कंप्लीट केले. 1 रुपया सुद्धा मानधन घेत नाही, 1 रुपया सुद्धा प्रवास भत्ता घेत नाही. आजपर्यंत करोडोचा मालिक झालो असतो, पण डोंबिवलीला EMIच्या घरामध्ये राहतो, 2 नंबरचा पैसा कमवत नाही. शासकीय नोकरी मिळवली फक्त करिअरसाठी. आणि मगाशी ते साहेब जसे जोश साहेब मगाशी बोलून गेले, कोस्ट गार्डमध्ये अधिकारी आहेत, मी सुद्धा अधिकारी आहे सेंट्रल GST मध्ये. आणि मी कस्टममध्ये होतो, प्रमोशन झालं, GST मध्ये आलो. प्रिव्हियसली आय वॉज वर्क इन IIT मुंबई, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मी माझा पहिला गव्हर्नमेंटचा जॉब घेतला. मगाशी तिकडे पाटील साहेबांनी उल्लेख केला, डॉक्टर श्रीकांत जिचकार. तुम्हाला माहीत नसेल, पण मला पहिल्यांदा डोंबिवलीच्या मार्केटमध्ये भाजी विकत घेताना मला भंडारी समाजातल्या एका व्यक्तीने डॉक्टर श्रीकांत जिचकारांची उपमा दिली. आणि आज सुद्धा ती उपमा चांगल्या प्रकारे मला भेटत असते विविध ठिकाणी. तर आज वन ऑफ द हायली क्वालिफाईड पर्सन म्हणून भंडारी समाजातला व्यक्ती म्हणून मी ओळखला जातो. मला त्या गोष्टीचा जास्त अभिमान आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाचे काही ना काही रेकॉर्ड असतात. आपला पण भंडारी समाज शिक्षणामध्ये कुठे कमी नाहीये. मी लोकांना हे सांगतो, आमचा भंडारी समाज आजच्या तारखेमध्ये ताडीमाडीचा भंडारी समाज राहिलेला नाहीये. शिक्षणातून येथे सुद्धा पुढे गेलेला आहे. माझा रेकॉर्ड मोडून दाखवा, वय वर्ष 39 आहे सध्या, म्हातारा वितारा झालेला नाहीये. आणि दुसरी गोष्ट, आज शिक्षणाने माणूस एवढा समृद्ध होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो तो प्राशन करतो तो गुरगुल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, हा भंडारी समाजातला व्यक्ती जर हायली क्वालिफाईड पर्सन झाला, ओके, राहू दे बाजूला तिथे. हा भंडारी समाजातला व्यक्ती स्वतः अधिकारी झाल्यानंतर इतरांना अधिकारी घडवण्यासाठी प्रयत्नशील आहे. जास्तीत जास्त प्रशासकीय व्यवस्थेमध्ये आमचे अधिकारी कसे येतील आणि या मंचावरती कशा प्रकारे भाषण करतील डहाणू मधले, याच्यासाठी मी प्रयत्न करणार. आपलं पोंदा हायस्कूल आहे, वेरूर आहे, त्या वेरूरमध्ये सुद्धा आपले मार्गदर्शन कार्यक्रम होणार. दांडेकर कॉलेजला सुद्धा मार्गदर्शन कार्यक्रम होणार. सगळ्या ठिकाणी माझं बोलणं झालेलं आहे. त्यामुळे टेन्शन लेणे का नाही. भविष्यामध्ये शिक्षणामध्ये सुद्धा आमचा भंडारी समाज प्रगतशील राहणार आणि जास्तीत जास्त आमच्या समाजातले अधिकारी दिसणार. सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, आतापर्यंत कोणताही क्लास अकॅडमी न लावता माझ्या समूहातून जवळपास 24 लोक गव्हर्नमेंट फील्डमध्ये आले. UPSC सुद्धा एक्झाम पास झाली. रिसेंटली एक मुलगा UPSCची परीक्षा पास होऊन सिव्हिल हायड्रोग्राफिक ऑफिसर म्हणून मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये गेला देहरादूनला. अशा प्रकारे इंटेलिजन्स ब्युरोमध्ये सुद्धा गेलेले आहे. मायनाक भंडारींचा आदर्श समोर ठेवतो. मायनाक भंडारींचा आदर्श समोर ठेवून माझ्या ग्रुपमधली एक मुलगी प्रतीक्षा भदाने भिवंडीची आहे, ती इंडियन नेव्हीमध्ये सिलेक्शन आता अंदमान निकोबारला ती कार्यरत आहे. तुम्ही तुमच्या मुलींना परी बनवून ठेवू नका. तुमची परी जास्त लाडवलेली आहे, त्या परीला कधीतरी बाहेर पडून द्या. आणि अशा प्रकारे ती अंदमान निकोबारला जाऊन इंडियन नेव्ही असेल, आर्मी असेल, डिफेन्स असेल, कोस्ट गार्ड असेल. लक्षात घ्या, मगाशी साहेब म्हणाले ना, तुम्हाला काय पाहिजे तर माझ्याकडे या, काय कुठे जायची गरज नाहीये. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा शैलेश पटेलांना फोन करा, माझा नंबर घ्या आणि माझ्या संपर्कात राहा. एनी फील्ड, वेदर इट मे बी इंजिनिअरिंग, मेडिकल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, फार्मसी, नर्सिंग, वॉट एव्हर, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर घडवायचंय माझ्या संपर्कात राहायचं. मगाशी त्या मुलींनी नृत्य जे केलेलं आहे, तुझ्या माहितीसाठी सांगतो, गव्हर्नमेंट फील्डमध्ये सुद्धा कल्चरल कोटा असतो. कल्चरल कोटामध्ये सुद्धा गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतात. हे लक्षात ठेवावं. पुढे चांगल्या प्रकारे तू नृत्य करत राहा. मार्गदर्शन करण्याचं काम माझं आहे. भविष्यामध्ये आम्ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा आपली लोक घडवू, पण राजकारणामध्ये सुद्धा आपली लोक पाहिजे. म्हणून मी निर्णय घेतला की भविष्यामध्ये विधानमंडळामध्ये भंडारी समाजातला व्यक्ती तुम्हाला आमदार म्हणून दिसणार आणि तो माझ्या स्वरूपात तिथे दिसणार. भले शेवटच्या बेंचवरती बसेल तरी भंडारी समाजातला हायली क्वालिफाईड पर्सन लोकप्रतिनिधी झाला म्हणून बसेल. आणि शिक्षणाचा वापर मी चांगल्या प्रकारे केला. राज्यपालांना न भूतो न भविष्यती भंडारी समाजातला पहिला आणि एकमेव प्रस्ताव सादर करून दाखवला. रिसेंटली माझा प्रस्ताव राज्यपालांना सादर होऊन आता मंत्रालयामध्ये लास्ट पोझिशनला आहे. CM ऑफिसला सुद्धा जाईल. लवकरच मी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेणार आहे, राज्यपालांची भेट सुद्धा घेणार आहे. तत्कालीन शासनाने भंडारी समाजातल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं तर ठीक आहे, परंतु या मंचावरती सांगतो, कधी ना कधी तुम्ही शेषवंशी देवकर भंडारी समाज लोकप्रतिनिधी झाल्यानंतर माझा सत्कार करा. तुम्ही मला इथे नक्कीच बोलवाल. कधी ना कधी तुम्हाला विधानमंडळामध्ये चेहरा दिसणार आणि ज्या दिवशी चेहरा दिसणार त्या दिवशी अभिमानाने बोलायचं, लास्ट बेंच पे जो बैठा है ना वो हमारे भंडारी समाज का लड़का है, जो हायली क्वालिफाइड है, वो इन लोग के जैसा अनपढ़ नहीं है. मग असं तुम्ही
अभिमानाने सांगू शकतात. आणि लक्षात घ्या, आम्हाला शेषवंशीय भंडारी समाजाने सुद्धा, देवकर भंडारी समाजाने सुद्धा शिफारस पत्र दिलं, बहुतेक लोकांनी दिलं, कुणबी समाजाने दिलं, सगळ्यांनी दिलं. लक्षात घ्या, कधी मी भविष्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून येईल तर माझ्या पक्षाचं तोंड पाहू नका. भंडारी समाजातल्या व्यक्तीचं तोंड पहा आणि व्यक्ती म्हणून संपर्कात राहा. नाही तर पक्षाचं तोंड पाहत बसले तर आपण खेकडा वृत्तीसारखं राहणार आणि आपल्याच व्यक्तीचं तिथे पाय खेचायला बसणार. लक्षात घ्या, जास्त मला हे भाषण करायचं नाहीये, 3 मिनिटाची मुदत आहे, बोलण्यासारखं तर भरपूर आहे. एवढंच सांगेल, शैलेश पटेलांच्या संपर्कात राहा. आमचे नितीन पाटील साहेब शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे करतात आणि हे तुम्ही स्मरणिका जर पाहत असाल, त्या स्मरणिकेमध्ये मगाशी पाहता पाहता एक लेख आहे, राव चिंचणे, हा जरा आवर्जून वाचा. कदाचित रेडकर सरांना याच्यामध्ये तुम्ही आठवाल की रेडकर सर पण याच्यात कुठेतरी दिसतात आहे. पण भविष्यामध्ये रेडकर सर खूप मोठा इतिहास घडवणार आहे तिथे, कारण समाजामध्ये आपला इतिहास घडवण्यासाठीच आपला जन्म झालेला आहे. जसे आमच्या पालघरमधले हुतात्मे ज्यांनी बलिदान केलं, आपले 3 हुतात्मे होते ना त्याच्यामध्ये, जसे आपले हुतात्मे होते, आपले मायनाक भंडारी होते, आपले भागो शिटकेर होते, आपले सीके बोले होते. प्रत्येकाचे एक वेगळेपण आहे, प्रत्येकाची एक सेपरेट आयडेंटिटी आहे, तशी आपली सुद्धा असायला पाहिजे. जास्तीत जास्त भंडारी समाजातल्या लोकांनी आपल्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय व्यवस्थेत आणण्याचा प्रयत्न करा, राजकारणात आणण्याचा प्रयत्न करा. सुशिक्षित व्यक्ती विधानमंडळामध्ये जाणं काळाची गरज आहे आणि भविष्यामध्ये आपल्याला आपला झेंडा अटकेपार रोवायचा आहे. लक्षात घ्या, मग स्वागत गीत ज्यांनी गायलं ना, कोणी गायलं स्वागत गीत? तुम्ही गायलं ना? मी सुद्धा तुमच्यासाठी गीत गाणार. कारण काय माहितीये का, आपण सुद्धा समाजाचं देणं लागतो. एक राज कपूरचं छान गाणे प्रेझेंट करतो, आवडलं तर ठीक आहे, नाहीतर मीच किशोर कुमार आहे, मीच मोहम्मद रफी आहे, समजून घ्या, खाली बसून घ्या. राजकुमारचं एक गीत आहे, आपण समाजाचं देणं लागतो ना, ते मी गीतामधून तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल से हम अमीर है, कि मर के भी किसी को याद आएंगे, किसी की आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से पार पार, जीना इसी का नाम है. लक्षात घ्या, हे राज कपूरचं गाणं आयुष्यभर लक्षात ठेवा. आपण समाजाचं देणं लागतो, त्यामुळे फक्त स्वतःपुरती मर्यादित राहू नका. आज मी शैक्षणिक चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात राबवतो, माझं कुटुंब त्याग करतं म्हणून मला ती चळवळ करता येते. काल सुद्धा विचार करा, ऑफिसवरून डायरेक्ट आलो, असे मी शनिवार रविवार कोकणासाठी देतो, कोकणासाठी प्रायोरिटी देतो. जास्तीत जास्त कोकणातले व्यक्ती अधिकारी पदावरती दिसतील, भंडारी समाजातले व्यक्ती सुद्धा अधिकारी पदावरती दिसतील. फक्त तुम्ही तुमची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलींना जास्त परी बनवू आणि आपल्या पोरांना जास्त बाबू बनवू. त्या बाबूला सांगा आपल्याला काहीतरी इतिहास घडवायचे, नाहीतर इथे तहसीलदार पण बाहेरचा, कलेक्टर पण बाहेरचा, कोस्ट गार्ड मध्ये पण बाहेरचे, कस्टम मध्ये सुद्धा बाहेरचे, इंजिनियर सुद्धा बाहेरचे, डॉक्टर सुद्धा बाहेरचे, नर्सिंग मध्ये सुद्धा बाहेरचे, कॉन्स्टेबल मध्ये सुद्धा बाहेरचे. आमचे आहेत कुठे? आमचे कुठे आहेत माहितीये का? ओनली फॉर मार्कशीट. कारण कोकण बोर्ड अव्वल सणावरती येतो, आपण पण कोकणामध्ये मोडतो. फक्त अव्वल सणावरती मार्कशीट पुरती न येता आपल्याला अव्वल स्थान तिथे सुद्धा राखायचंय की वी मस्ट हॅव दॅट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर. आपल्या हातात ती प्रशासकीय सत्ता असणं गरजेचं आहे. आपला व्यक्ती मंत्रालयामध्ये दिसायला पाहिजे, आपला व्यक्ती दिल्ली गव्हर्नमेंटमध्ये दिसायला पाहिजे, आपला व्यक्ती स्टेट गव्हर्नमेंटमध्ये दिसायला पाहिजे. जिथे तिथे जर आपला व्यक्ती दिसेल तर आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या समाजाचा, किंबहुना प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाचा सुद्धा विकास करेल. एवढंच तुम्हाला सांगतो. मी परत एकदा सर्वांना आवाहन करतो, काही काही लोक बसून कंटाळलेले असतील, थोडं तुमच्यामध्ये सुद्धा जागृती येणं गरजेचं आहे. एकदा सर्वांनी जोरदार घोषणा करा, दे ललकारी, दे ललकारी. धन्यवाद सर्वांना. जय महाराष्ट्र, जय भंडारी.